नमस्कार. 2 दिवसापूर्वी सन्माननीय पालकमंत्री दादासाहेबांनी उद्घाटन सोहळा ठेवला होता आणि अचानक काही कारणास्तव प्रमुख मान्यवर मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब व अन्य मंत्री आले नाहीत. त्यावरून माझ्या बाबतीत घडलेला एक अनुभव कथित करावासा वाटतो, कारण मायबाप जनतेला देखील कळले पाहिजे सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या व्यथा काय असतात ते. गेल्या विधानसभा निवडणुकीत जीवाचे रान करून दिवस रात्र आम्ही साहेबांचा निस्वार्थ प्रचार केला. तन मन धन लावून कुठल्याही आमिषाला बळी न पडता निवडणुकीचे मैदान सोडले नाही. कदाचित हे सगळं साहेब विसरलेही असतील. आम्ही रात्रभर कसे जागलो, ते सुद्धा जागे होते, पण आम्ही रात्रभर कसे जागलो हे कदाचित ते विसरलेही असतील आणि ते विजयी देखील झाले. त्यानंतर त्यांच्याकडे माझं वैयक्तिक कुठलंही काम घेऊन मी स्वतः कधी गेलो नाही. स्वतःचे जास्त कौतुक म्हणून नाही, आपण केलेल्या कामाचा जास्त उहापोह करू नको त्याकरिता आम्ही कधी भेटायला सुद्धा गेलो नाही. परंतु मनाला वेदना तेव्हा झाल्या जेव्हा शहरातील मानाची मानली जाणारी दहीहंडी उत्सवाचे 12 बंगला भागात आयोजन केले होते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते आयोजन करत असतो. मोठ्या उत्साहात ते आयोजन होत असते. प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला मी स्वतः मंत्री महोदयांच्या निवासस्थानी गेलो. तिथे त्यांची भेट नाही झाली. नंतर क्रीडा संकुलला त्यांना मी गाठलं आणि त्यांना मी निमंत्रण दिलं. त्यावेळी त्यांनी मला आश्वासन दिलं की मी 100% येणार. कार्यक्रमाला यावं म्हणून मी त्यांना फोन करू इच्छित होतो, परंतु तसे बघायला गेलं तर साहेब आमचे कॉलच घेत नाहीत. त्यामुळे कार्यक्रमाच्या 1 दिवस अगोदर त्यांच्या पीएन कडून कॉल करून कन्फर्म केले की साहेब कार्यक्रमाला येणार का. त्यांनी स्पष्ट सांगितले साहेबांचा दौरा फिक्स आहे, साहेब कार्यक्रमाला येणार. त्यामुळे आम्ही तयारीला लागलो. साहेबांचे बॅनर वगैरे लावले. परंतु कार्यक्रम सुरू झाला. साहेब आत्ता येतील, तेव्हा येतील या आशेने वाट बघत होतो. जसे साहेब मुख्यमंत्र्यांची बघत होते तशी वाट बघत होतो आणि झाले तसेच. साहेब नाही झाले. आम्हाला वाटले किमान मोबाईल कॉलवर शुभेच्छा तरी देतील या अपेक्षेने सारखे मी कॉल करत होतो. कार्यकर्ते कॉल करत होते. बघता बघता कार्यक्रम संपला. साहेबांनी शहरात राहून कॉल सुद्धा रिसिव्ह नाही केला. येणं तर लांबच राहिलं. त्यामुळे वाईट तर खूप वाटले, अत्यंत वेदना झाल्या. साहेब, तुमच्या निवडणुकीत आमचा देखील खारीचा वाटा होता. तुम्ही कधी आजपर्यंत आम्हाला निवडणुकीत मदत तर केलीच नाही, उलट आम्हाला थांबवण्यासाठी प्रयत्न केला. तरी देखील आम्हाला त्याचं वाईट नाही वाटलं. आम्ही आपला बहुमान म्हणून आपणास प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला बोलवले होते. त्यात आमचा काय स्वार्थ होता. किमान जसे शिंदे साहेबांनी कॉलर उद्घाटनपर भाषण केले तशा प्रकारे देखील शुभेच्छा दिल्या असत्या तरी चालले असते, परंतु तसे झाले नाही. ह्याच जागेवर शहरातील एखादा मोठा नेता नाराज असला तर त्याच्या वाढदिवसाला मात्र पेढ्याचा बॉक्स घेऊन साहेब विना निमंत्रण जाऊन जबरदस्ती पेढा भरवते. असे का हो साहेब? मी सर्वसाधारण कार्यकर्ता आहे म्हणून? बरोबर आहे साहेब, निस्वार्थ स्पष्ट बोलणाऱ्या कार्यकर्त्याला काही स्थान नसते. अहो, माझे सोडा, किमान श्रीकृष्णाचा तरी विचार करायला पाहिजे होता.
कारण दहीहंडी गोपाळकाला हा धार्मिक कार्यक्रम होता. तिथे जमलेले हजारो भाविक भक्तिभावाने जमले होते. त्यांचा तरी विचार करायला हवा होता, कारण तो कुठलाही राजकीय कार्यक्रम नव्हता. असो, चलताय. आमच्या सारख्या निस्वार्थी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असे झटके खायची सवयच झाली आहे. परंतु अशा झटक्यांनी खचून जात नसून उलट आपल्या मागे जनतेशिवाय कोणी नाही. आपल्याला आपला लढा स्वतःच्या बळावर लढायचा आहे. या नव्या उमेदीने आम्ही पुन्हा चळवळीला तयार असतो. साहेब, तुम्ही आला नाही. आमचे तुमचे ऋणानुबंध होते, तरी देखील इतक्या चांगल्या कार्यक्रमाला, इतक्या धार्मिक कार्यक्रमाला आपण आला नाही. त्यामुळे वेदना खूप झाल्या, वाईट सुद्धा खूप वाटले. मी बोलणार नव्हतो, परंतु बोलणं गरजेचं होतं. बोलेल तर कळेल. साहेब, या सर्व ह्याच्यात जर माझे काही चुकले असेल तर मला माफ करा. आणि जनता मायबाप, आपण सुद्धा ऐकत आहात. आपण सुद्धा मला माफ कराल. यात हे योग्य आहे का हे तुम्ही ठरवा. बाकीचा हितगुज आपण पुढच्या भागात नक्कीच करू. धन्यवाद.